नमस्कार. कल्याणच्या सांगाती या कल्याण चॅप्टर मेंबर्सच्या मुलाखतींच्या सोहळ्यात मी मिलिंद विनायक काणे आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, आज आपण भेटणार आहोत नेहा कर्वे, कल्याण चॅप्टर कोर टीम मेंबर आणि या सगळ्या कार्यक्रमात फिल्मच्या मागे राहून किंवा कॅमेराच्या मागे राहून जिने आतापर्यंत सुश्रुत भालेकर यांच्याबरोबर काम केलंय अशा आमच्या ग्राफिक डिझायनरला. हाय नेहा. हाय. आज तू इंटरव्ह्यू साठी वेळ दिलास त्याबद्दल मनापासून आभार. सुरुवात करायची? हो. येस. सो कल्याणमध्ये बालपण गेलं. हो. कल्याणमध्येच जन्म. हो. त्यामुळे आपण अगदी सुरुवातीपासून चालू करूया इंटरव्ह्यूला. बालपण, शाळा, कॉलेज याबद्दल जरा सांग. ऍक्च्युली मी मूळची कल्याणचीच आहे, पण माझा जन्म मुंबईचा आहे. बर. ग्रँड रोडला शास्त्री हॉलमध्ये माझा जन्म झाला. वा वा वा. कल्याणला सुभेदारवाड्यात शाळा आणि कॉलेज पण इथलंच होतं. बर. एकंदरीत प्रवास असा होता की खूप छान होता तसं बघायला मिळतं. शाळेतला पण प्रवास छान होता, कॉलेजमधला पण प्रवास छान होता. जास्ती करून मी शाळेतला प्रवास खूप एन्जॉय केला. बर. आणि कसं झालं की 4 महिन्याची असल्यापासून आई माझी सेल्स टॅक्स मध्ये होती, बाबा युनियन बँकेत होते. त्यामुळे आई माझं आजोबा आहे ऍक्च्युली अंधेरीचं, विजयनगर कॉलनीमध्ये. तर आई मला 4 महिन्याची असल्यापासून म्हणजे तिथे सोडून जायची. सकाळी 8ला जायची, रात्री 8ला यायची ऑफिसला. त्याच्यानंतर मी तिथलं बालपण खूप एन्जॉय केलं. मूळची पण जन्म मुंबईतला असल्यामुळे थोडंफार अर्ध मुंबई अर्ध कल्याण असं थोडंसं कॉम्बिनेशन माझ्याकडे आहे. आणि आजी आजोबा शिक्षक असल्यामुळे वैद्यांची नात म्हणजे मास्तरांची नात, म्हणजे माझ्या आजोबांना मास्तर, वैद्य मास्तर म्हणून ओळखलं जायचं. बर. सो वैद्य मास्तरांची नात म्हणून तुला ओळखलं जायचं. हो. ग्रेट. मग थोडासा कल्याणचा प्रवास तुला जुने दिवस आठवतात की शाळेत काय मजा केली, कॉलेजमध्ये काय मजा केली? जुने दिवस पण मला आठवत आहेत, कारण आई बाबा सकाळी 8ला जायचे, रात्री 8ला यायचे. त्यामुळे मी सांभाळायला होते. शेजारीच एक कन्नड ब्राह्मण म्हणून एक फॅमिली होती, त्यांच्याकडे मी सांभाळायला होते. त्यामुळे कसं झालं की डिसिजन स्वतःचे स्वतः घेणं, थोडंसं इंडिपेंडंट होणं हे माझ्याकडे आपोआपच आलं. आणि शाळेमध्ये पण मित्रमैत्रिणी भरपूर होते आणि सर्वांमध्ये मी बुटकी होते. त्याच्यामुळे कसं व्हायचं की ही बुटकी असल्यामुळे मी कायम फर्स्ट बेंचवर बसायचं. आणि त्यामुळे ही बुटकी करून थोडंसं चिडवणं, मुळात मी मस्तीखोर होते. त्यामुळे मस्तीखोर असल्यामुळे मी पण त्यांच्याबरोबर मस्ती करायची. म्हणजे मी ते थोडंसं इग्नोर करायचं, ऐकायचं आणि एका कानाने सोडून द्यायचं. म्हणजे मी कधीच असं मनावर घेतलं नाही. मित्रमैत्रिणी भरपूर असल्यामुळे मित्रांपेक्षा मैत्रिणीच जास्त, म्हणजे आमचा ग्रुप जो होता तो मैत्रिणींचा जास्ती होता. शाळेत मजा खूप करायची. शाळेत मी मजा खूप करायची. म्हणजे सुभेदारवाडा त्या दृष्टीने अजूनही लक्षात आहे. हो. म्हणजे अजूनही सुभेदारवाड्यात जाणं होतं. काही कारणाने किंवा काही कामानिमित्त मी अधूनमधून जाते शाळेमध्ये. आणि जुने मित्र मैत्रिणी अजूनही टच मध्ये? हो आहे. कारण ते पण असं झालं की माझा एक मित्र आहे, त्याने मला एकदा सांगितलं नेहा आपल्याला भेटायचं आहे. मग मी स्वतः सगळ्यांना कॉल केले, सगळेजण आम्ही भेटलो एका मैत्रिणीकडे. आम्ही छोटीशी एक पार्टी केली. त्यामुळे तो म्हणाला की नेहा तूच हे सगळं जमवून आणू शकतेस, आम्हाला हे काही जमत नाही, हे तुझ्याकडेच ते म्हणतात ना थोडंसं मित्रमैत्रिणींना सांभाळून कोऑर्डिनेट करणं, हे तुम्हाला की नेहा तूच कर, हे मला काही जमणार नाही. त्यामुळे ही सगळी कामगिरी त्यांनी माझ्याकडेच दिली होती. क्या बात आहे. मला असं वाटतं आता कल्याण चॅप्टर मधलं जो कोऑर्डिनेशन बघितलं की बहुतेक ते त्याने आधी ओळखलं असं. मे बी. ग्रेट. कॉलेज कुठलं? कॉलेज अग्रवाल कॉलेजमध्ये मी होते. आणि तिथेच मी कॉमर्स ग्रॅज्युएट झाले. ऍक्च्युली थोडंसं माझं ग्रॅज्युएशन थोडंसं उशिरा झालं, कारण मी काही कारणामुळे थोडीशी आजारी असायचं. त्याच्यामुळे माझं ग्रॅज्युएशन थोडं जरा उशिरा झालं. पण कॉमर्स ग्रॅज्युएशन केल्यानंतर पुढे आपण ते सीए वगैरे असं करावं असा काही विचार होता? ऍक्च्युली माझ्या डोक्यात असं होतं की काहीतरी वेगळं करायचं. म्हणजे मी आईला कॉलेजमध्ये असतानाच सांगितलं होतं की आई मला सीएस मध्ये मला काही एवढा फारसा इंटरेस्ट नाही, मला काहीतरी वेगळं करायचं. बरोबर. मग त्यावेळेला असं झालं की माझी एक मैत्रीण ती ज्वेलरीचं शिकवत होती त्यावेळेला. मी आईला विचारलं आई मी ज्वेलरीचं शिकू का?
थोडस बेसिक जे असतं, मग मी तिच्याकडे जाऊन ते शिकले. मग मला त्याच्यामध्येच इंटरेस्ट निर्माण झाला. आणि मग नंतर कॉलेजमध्ये असताना मी दादरला एक गव्हर्नमेंटचा कोर्स केला, इमिटेशन ज्वेलरीचा. मग मला ते गव्हर्नमेंट सर्टिफिकेट पण मिळालं त्यांच्याकडून. आणि मग त्याच्यानंतर असं झालं की अरे आपल्याला ह्याच्यात इंटरेस्ट डेव्हलप होतोय. मग मी त्याच्यातच पुढे करत गेले. म्हणजे बिझनेस असं काही माझ्या डोक्यात नव्हतं खरं सांगायचं. नुसतंच आपण जेव्हा आपला वेळ जावा किंवा एखादा छंद जर आपल्याला जोपासायचा आहे, तो जोपासण्याकरता मी हे चालू केलं होतं. पण मला त्याच्यातच इंटरेस्ट निर्माण झाला, म्हणून मी आईला म्हटलं आई मी ह्याच्यातच करिअर करणार आहे. क्या बात आहे. म्हणजे आवड जपता जपता ह्याच्यातच करिअर करता येईल तुझ्या लक्षात आहे. हो, ग्रेट. आपण मला वाटतं साधारणपणे 4 वर्षापूर्वी भेटलो, जेव्हा तू शोकेस मध्ये पहिल्यांदा स्टॉल लावला, बरोबर आहे. आणि तेव्हा भेटली नेहा आणि आताची नेहा, मी ह्याच्यात ग्रॅज्युअल इम्प्रुव्हमेंट एवढी बघितली की तेव्हा अशी कन्फ्युज असलेली नेहा की अरे आपला स्टॉल व्यवस्थित लागेल ना, कस्टमर्स येतील ना, म्हणजे ज्या आतुरतेत तू विचारायचीस हे मला तेव्हा पण ते जाणवायचं की अरे ही ज्वेलरीचा स्टॉल लावते पण हिला प्रचंड काय टेन्शन असतं की अरे हे येतील. मी इनफॅक्ट स्मिताला सुद्धा तेव्हा म्हणायचो की आपल्या सगळ्या स्टॉल होल्डरला चिंता निश्चित असेल पण इतरांपेक्षा जास्त चिंता नेहाला असते. तर त्यामुळे तिला थोडंसं आपण सांगितलं पाहिजे की नाही अगं व्यवस्थित मार्केटिंग झालेलं आहे, पब्लिक येणार. तर ही जी आवड तुला निर्माण झाली त्याच्यातनंच करिअर परस्यू करायचं हे तू ठरवलंस. म्हणजे मी मगाशी सुद्धा प्रश्न का विचारला की पुढे सीएस किंवा असं काही तत्सम करायचं म्हणत होतं का, कारण तू म्हणालीस वडील युनियन बँक ऑफ इंडिया, आई सेल्स टॅक्स, सो इट्स अ कॉमर्स बॅकग्राऊंड. आणि आपल्याकडे जनरली असं असतं की आई वडील ज्या बॅकग्राऊंड मधून येतात त्या बॅकग्राऊंड मध्ये आपल्या मुला मुलींनी काही करिअर करावं अशी एक इच्छा असते आपल्या पिढीच्या आई वडिलांची. ग्रेट. अजूनही मित्रमैत्रिणी शाळेतले टचवर आहेत आणि तुम्ही अजूनही धमाल करताय, तू म्हणालीसच. मित्रमैत्रिणींबरोबर ज्वेलरीचा व्यवसाय करावा असं कधी काही सुचलं होतं? नाही, कारण मला हे इंडिव्हिज्युअलच करायचं होतं. अच्छा, ग्रेट. आणि ऍक्च्युली असं झालं की मी सगळीकडे चौकशी वगैरे केली ज्वेलरीच्या कोर्सेसची वगैरे, कारण त्यावेळेला कसं फीज वगैरे म्हणजे थोड्या हाय होत्या. त्यामुळे आणि माझी हेल्थ थोडीशी लो असल्यामुळे मला आई बाबा म्हणाले की तू जेवढं तुला घरून करता येईल तेवढं तू घरून कमीत कमी जिकडे प्रवास असेल किंवा दगदग असेल एक्झॅक्टली त्याप्रमाणे मी ते चालू केलं. ग्रेट, फॅन्टास्टिक. आता थोडंसं वैयक्तिक आयुष्याकडे मी येणार आहे. आणि वैयक्तिक आयुष्य म्हटल्यानंतर अर्थातच 2 व्यक्ती फार महत्वाच्या आहेत. एक अरिहान तुझा मुलगा जो आता 9वीत आहे मला वाटतं, बरोबर, आणि यतीन. सो आम्ही असं अर्थातच आम्हाला हे माहिती आहे की यतीन आणि तू सेम सोसायटी मला वाटतं आणि समोरासमोरची विंग इफ आय एम नॉट मिस्टेक, राईट. सो यतीन आणि तुझं कसं जुळलं? वैयक्तिक आयुष्याच्या मागे वळण्याच्या आधी मी आधी थोडंसं एक्सप्लेन करीन की माझी जी पार्टनर आहे गौरी पदे, तिने मला खूप छान सपोर्ट केला. करेक्ट. आम्ही गेले 6 वर्ष आम्ही दोघी जणी एकत्र एक्झिबिशन्स लावतोय, आम्ही दोघी एकत्र काम करतो आहे. त्यामुळे तिचा इथे नक्कीच उल्लेख केला पाहिजे खरं सांगायचं म्हटलं तर. ती माझ्या बरोबर अगदी मोठ्या बहिणीसारखी ती माझ्या पाठीशी उभी राहिली. आणि आम्ही हे बघितलं शोकेसमध्ये की तुम्ही नेहमी जॉईंट स्टॉल घ्यायचा आणि अजूनही आम्ही जॉईंट स्टॉल घेतो, एकत्र काम करतो. त्यामुळे तिचा मी नक्की ह्याच्यामध्ये उल्लेख करेन. फॅन्टॅस्टिक. सो आता यतीन बद्दल. यतीन थोडासा मितभाषी आहे. ऍक्च्युली तसं ओळखतोच खरं तर मी पण विश्वास नाही बसणार पण मी पण मितभाषी आहे. पण असं होतं की माणसाला परिस्थिती खूप काही शिकवते, माणसाला स्वतःला डेव्हलप करता आलं पाहिजे. निश्चितपणे त्याप्रमाणे मी मला स्वतःला डेव्हलप करत गेले. आता तर असं होतं की मी खूप बोलते, तो कमी बोलतो, म्हणजे तो थोडासा रिझर्व्ड आहे, मी पटकन माणसांमध्ये मिसळते. बरोबर, हा थोडासा आमच्यामध्ये फरक आहे. पण मग एकमेकांना आवडणं किंवा मग त्याच्यात प्रेम आणि मग नंतर लग्न हा प्रवास कसा? ऍक्च्युली काय झालं की मी सिमला कुलू मनालीला गेलेले, तेव्हा त्याने मला फोनवरनं विचारलं माझ्याशी लग्न करशील का म्हणून. हो, डायरेक्ट. कारण आधी कसं झालं आमचा सोसायटीचा पण ग्रुप होता मुलांचा, तो जास्ती यायचा नाही त्यांच्यामध्ये खेळायला, मी जास्ती असायचं. आणि नंतर अचानक त्याचं येणं वाढलं, मग सगळ्यांना हा प्रश्न पडला की यतीन कसं काय एकदम यायला लागलं. मग त्याने एकदम एक दिवशी बॉम्ब टाकला की नाही मला नेहा आवडते. तेव्हापासून आमचे सूर जुळले. बर, जबरदस्त. म्हणजे ऍब्सोल्युटली न बोलणं
ते हळूहळू बोलणं आणि एकदम डायरेक्ट फोनवरती आणि फोनवर सांगितलं. आणि कसं व्हायचं की माझे बाबा त्यावेळेला जॉब करत होते, रिटायर झाले, बँकेत होते त्यावेळेला. त्यामुळे बाबा आणि तो बरोबर दोघ जण एकदमच एकाच रिक्षातनं जायचं. म्हणजे असं सासऱ्याचा पटावायचा चान्स मिळाला. त्यामुळे तो बाबांशी जास्ती काही बोलायचा नाही, तो फार बाबांशी कमी बोलायचा. आणि कसं व्हायचं की बाबा निघायची वेळ आणि त्याचा सकाळी बरोबर 9ला फोन यायची वेळ, हे दोघांचं एकच टायमिंग असायचं. अच्छा, बर बर बर. त्यामुळे बाबांनी मला एक दिवस विचारलं, अगं तुला रोज कोणाचा फोन येतो? म्हटलं अगो नाही, मैत्रिणीचा वगैरे फोन असतो. त्यामुळे मी पण त्यांना असं सहज उत्तर दिलं. ते ठीक आहे म्हणाले आणि निघून गेले त्या दिवशी ऑफिसला. पण मला वाटतं तेव्हा त्यांना कल्पना आली असं, थोडीशी कल्पना आली होती त्यांना. ग्रेट. पण मग काही दोन्ही घरात विरोध अजिबात नाही. अच्छा, अजिबात नाही. मला कसं होतं की मला घरनं परमिशन होती की तू इंटरकास्ट करू शकते, तुला जो मुलगा आवडेल त्याच्याबरोबर लग्न करायची, पण व्यवस्थित राहा, वेल सेटल्ड तो मुलगा असला पाहिजे, अशी परमिशन होती. पण मला स्वतःला पटत नव्हतं. बरोबर. म्हणजे मला असं वाटत होतं की नाही, आपल्याला ब्राह्मण हा मुलगाच शोधला पाहिजे, मग तो कुठलाही असो, देशाचा असो किंवा डझंट मॅटर. मला हे स्वतःला पटत नव्हतं. म्हणून मग तसा काही आमच्याकडे प्रॉब्लेम नव्हताच मुळात. आणि मग त्याच्याकडे परमिशन लगेच मिळाली. ऍक्च्युली बाबांनी मला इनडायरेक्टली विचारलं होतं, तुला कोणी आवडतं का? बर बर. त्यांना या 9च्या फोनची कल्पना आलेली होती, त्यांना थोडीशी कल्पना आली होती. वा, क्या बात आहे. म्हणजे जावई फोन करतो हे कळलं होतं, त्यामुळे आधीच विचारून टाकू. वा, सुरेख. पुढे जाऊ आपण. फार महत्वाचं आहे, लग्न झाल्यानंतर तुझ्या व्यवसायाची कल्पना तू मुळात आणलीस की बाबा की आता एक्झिबिशन्स असतात किंवा मी ज्वेलरी डिझायनिंग शिकले किंवा तू जो काही कोर्स केलास त्याच्यानंतर तू म्हणालीस की पहिल्यांदा आवड म्हणून ती निर्माण झाली. मग नंतर असं वाटलं की याच्यावरच करिअर करावं, जे तू पालकांना सांगितलंस आई बाबांना. हे एक्झिबिशन लावणं किंवा मग ह्याच्यात सिरियसली पुढे काम करायचं, हा निर्णय नक्की कधी झाला? ऍक्च्युली हा निर्णय लग्नानंतरच झाला. बर. कसं झालं, मी प्रेग्नंट होते ऍक्च्युली, तेव्हा मला 8वा महिना होता आणि मला ज्वेलरीमध्ये पुढे शिकायचं होतं. बऱ्याच गोष्टी मला पुढे शिकायच्या होत्या की मला ते जे मिळत नव्हतं, जे मला शिकायचंय. त्यावेळेला ना रोटरी क्लबचं एक एक्झिबिशन लागलं होतं. त्यावेळेला मी पूर्ण स्टॉल, त्या दिवशी शेवटचा दिवस होता त्या रोटरी क्लब. हे साधारण कधीचं? हे 2009चं, हे लग्न झाल्यावरती. आणि 15 वर्ष झाली त्या गोष्टी. आणि तेव्हाच मला गौरीपदे, जी माझी आता पार्टनर आहे, ती मला भेटली. आणि मग तिच्याकडची जे काही मी मटेरियल बघितलं ते मला फारच आवडलं. आणि मग तेव्हा मी तिला सांगितलं की तुम्ही मला शिकवाल का? मग तिने मला हा प्रश्न केला, अगं तू 7वा महिना होता मला त्यावेळेला. तेव्हा ती मला म्हणाली की अगं तुला 7वा महिना तू कशी शिकणार? म्हटलं ते तू माझ्यावर सोड, ही माझी पॅशन आहे, हे मला शिकायचं. त्यामुळे मग तेव्हा तिने मला पुढे 1 महिनाभर तिने मला शिकवलं. आणि मग त्याच्यानंतर मग मी तिला विचारलं की तू मला ज्वेलरी देशील का सेल करायला, जे काय असेल ते आपल्या दोघींमध्ये असेल. तर ती पण रेडी झाली आणि तिने पण मला ह्याच्यात खूप हेल्प केली की कसं विकायचं, क्लायंटशी कसं बोलायचं, कस्टमरकडे जाऊन कशा प्रॉडक्ट आपलं पिच करायचं, हे सगळं तिने मला सांगितलं. मुलेश्वरला पण आम्ही एकत्र दोघी जणी एकदा गेलो. मार्केट कुठे आहे, दुकानं कुठे आहे, मार्केटमध्ये त्या लोकांशी कसं बोलायचं, कसं वागायचं. होलसेलर्स असतात, मग त्यांच्याशी कसं वागायचं. नंतर एक्झिबिशन लावल्यावर समोरच्या बायकांचं पिच कसं असेल माहिती नाही आपल्याला, मग त्यांच्याशी कसं बोलायचं, हे मी तिच्याकडनं बघून मी आपणहून शिकले. म्हणजे तिने पण मला शिकवलं आणि मग मी पण हळूहळू शिकत गेले. आणि मग तेव्हापासून मी डिसिजन घेतला की नाही, एक्झिबिशन लावायची आणि ह्याच्यातच करिअर करायचं. म्हणजे मुळात तुझी पॅशन तुला करिअरकडे घेऊन गेली असं म्हणता येईल ना. ग्रेट. आणि याच्यात अर्थात गौरीचा खूप मोठा वाटा आहे. पण हेही तितकंच कौतुकास्पद आहे ना की 7वा महिना असताना तू पॅशनेटली त्याला वेळ देत होतीस, कारण हे इतकं सोपं नाही. आणि अर्थात याला ऑफकोर्स घरच्यांचा सपोर्ट, यतींचा सर्वात महत्वाचा सपोर्ट हे होता. आता थोडंसं मला अरिहान बद्दल ऐकायला आवडेल. अरिहान मला वाटतं आता 9वीला आहे. त्याची पण ऍक्च्युली तो पण एलिमेंटरी आणि इंटरमिजिएट मध्ये त्याला A ग्रेड मिळाली आहे. तो पण म्हणजे अगदी पहिलीत असल्यापासून तो ड्रॉइंग काढतो. आणि आमच्या इथे रुपाली दंडगवाळ म्हणून एक मॅडम आहे, तर त्यांच्याकडे मी त्याला क्लासला जेव्हापासून घातलं तेव्हापासून म्हणजे त्याच्यामध्ये मला इतकी प्रगती जाणवली की तो जसंच्या तसं चित्र हुबेहूब
काढू शकतो. म्हणजे त्यावेळेला तो 3री-4थीत असतानाच तो 3D ड्रॉइंग वगैरे तो काढत होता. वा वा, सुपर सुपर. म्हणजे असं म्हणता येईल की प्रॉबब्ली तुझ्याकडनं ते त्याला आलेलं आहे ड्रॉइंग्स. आता पॅशन आहे म्हणून ज्वेलरी डिझाईनिंग चालू केलं किंवा त्याचा व्यवसाय सुरू केला, पुढे एक्झिबिशन आली आणि आता तू वेगवेगळ्या प्रकारचे डिझाईन्स, वेगवेगळ्या एक्झिबिशन्स मध्ये तुझे स्टॉल असतात किंवा इतर ठिकाणी पण तू ते जातेस मोठमोठ्या ठिकाणी, किंवा तुझे इंडिव्हिज्युअल कस्टमर सुद्धा आहे जे रेग्युलर आहे की जे तुझ्याकडनं हे घेतात. तुझा दुसरा व्यवसाय ग्राफिक डिझाईनिंग, याच्याकडे कशी वळलीस? ह्याच्याकडे पण असं मी सांगेन की कॉलेजमध्ये असतानाच ना मी बेसिक कोर्स केलेला ग्राफिक डिझाईनिंग, की जेणेकरून दुसरं काहीतरी आपल्या हातात राहावं. बरोबर. आणि मला ना असं रिकामं राहायला नाही आवडत. सतत काही ना काहीतरी डोक्यात विचार चालू असतात किंवा काही ना काहीतरी करत राहायचं आणि मला आवड होती त्या गोष्टीची, म्हणून मग मी तो कोर्स केला बेसिक. आणि मग लग्न झाल्यावर, अरिहंत झाल्यावरती मी पुन्हा ऍडव्हान्स कोर्स जो असतो ग्राफिक डिझायनिंगचा ठाण्याला, मग तो मी जॉईन केला. वा, क्या बात आहे. तो किती वेळाचा होता? तो ऍक्च्युअली होता 1 वर्षभराचा कोर्स होता, पण त्या दरम्यान मी मध्ये आजारी पडले होते. 1-2 वर्ष आजारी होते आणि मग त्याच्यानंतर मी तो कोर्स घरी बसूनच पुढे कंटिन्यू केला. वा, क्या बात आहे. सोडला नाही मी ते. आणि मग तिकडनं ग्राफिक डिझाईनची सुरुवात. हे आपण साधारणपणे कधीचं म्हणतो? 2018 पासून मी मग स्टार्ट केलं. वा, म्हणजे 6 वर्ष झाली. हो, 6-7 वर्ष झाली. फॅन्टॅस्टिक. मित्रांनो, आपण नेहा कर्वेशी गप्पा मारतोय आणि कल्याण चॅप्टरच्या वीकली नेटवर्किंग मीटिंगची व्हॉट्सअप फ्लेक्स जी करते किंवा कित्येक चॅप्टरचे, उदाहरणार्थ पुण्याचे काही चॅप्टर आहेत त्यांची सुद्धा वीकली मीटिंगची ग्राफिक्स जी करते, अशी नेहा आज आपल्याला गप्पा मारते आणि तिचा प्रवास आपण जाणून घेतोय. आपण पुढे जाऊया. जनरल आवडी छंद याबद्दल ऐकायला आवडेल की ग्राफिक डिझाईन पण तू आता आवड होती तशी म्हणून तो कोर्स केलास, ज्वेलरीची पण आवड होती. आता या 2 आवडी तर आम्हाला कळल्या, याच्याशिवाय वेगवेगळ्या आवडी निवडी छंद याच्याबद्दल काय सांग? आणि मी अजून एक सांगेन की ग्राफिक डिझायनिंग कडे वळण्याचा कल म्हणजे ऍक्च्युली कसं असतं की ज्वेलरीमध्ये साधारणतः जॉब हे बाहेर असतात. बरोबर. म्हणजे दादर मुंबईकडच्या साईडला असतात. बरोबर. त्यावेळेला कसं माझा मुलगा लहान होता, 8-9 महिन्याचा, त्यामुळे मला खूपच लहान होता. पण त्याच्यामध्ये आश्चर्याची अशी गोष्ट झाली की ठाण्याचे चिंतामणी ज्वेलर्स आहे, तिथे माझं ऍक्च्युली सिलेक्शन झालं होतं मार्केटिंग मध्ये. हे पण मला गौरीनेच, आम्ही दोघीच तिथे इंटरव्ह्यूला गेलो होतो. तिथे सेल्स अँड मार्केटिंग मध्ये झालं होतं, पण अरिहंत लहान असल्यामुळे मला यतीने ती परमिशन दिली नाही. मग मी विचार केला की अरे आपल्याला हे तर काही करता येणार नाही, आपल्याकडे एवढीच क्रिएटिव्हिटी आहे, मग ती वाया घालवण्यापेक्षा मग आपण ग्राफिक डिझायनिंग कडे वळलं तर ते जास्ती बेटर आहे. ऑलरेडी बेसिक कोर्स झालेला होता. मग त्याच्यानंतर मी ऍडव्हान्स मध्ये ऍडमिशन घेऊन तो कोर्स शिकले आणि मग मी हाही विचार केला त्याच्यामध्ये की आपल्याला त्याच्यामध्ये फ्रीलान्सिंगचा पण जॉब करता येऊ शकतो. बरोबर. मग मी त्या विचारानेच तो कोर्स जॉईन केला. पुढचे सगळे ऑटोमॅटिकली विचार माझ्या डोक्यात यायला लागले. बरोबर. हे करून पुढे काय, तर ऑलरेडी डोक्यात कल्पना तयार होती की हे झालं की आपण नोकरी करण्यापेक्षा याच्याचकडे फ्रीलान्सिंग म्हणून बोलायचं. ग्रेट, फॅन्टॅस्टिक. परत एकदा मी यतीनवर येणार आहे की मी असं बऱ्याच वेळेला ऐकतो की वीकेंड्सला आम्ही फिरायला जातो आणि हे, तर इन जनरल वीकेंड्सला किंवा इन जनरल यतीन आणि तू असे कुठे कुठे बाहेर फिरायला जातात किंवा तुम्ही काय मजा धमाल गंमत अशी करता? ऍक्च्युली तसं बघायला गेलं तर आम्ही जास्ती बाहेर जात नाही. आम्ही कल्याणातच फिरतो, म्हणजे बाहेर पण जातो नाही असं नाही. कारण कसं आहे की मंडे टू फ्रायडे तो कम्प्लीट जेव्हा लॉकटअप असतो आणि मग सॅटर्डे संडे परत त्याला बाहेर काढायचं हे माझ्या जीवावर कठीण जातं. कारण अरिहंतची शाळा, त्याचा क्लास, त्याचं सगळं मॅनेज करून थोडंसं माझं काम किंवा त्याचंही काम असतं सॅटर्डे संडे, थोडं पुढचे जे काही प्रेझेंटेशन असतील किंवा वीकली मीटिंग असतील हे पण त्याला सुद्धा मॅनेज करावं लागतं. मग ते सगळं मॅनेज करून मग आम्ही फिरायला जातो. ग्रेट. कारण मी बऱ्याच वेळेला तुम्हाला जाता येता कधीतरी टू व्हीलरवरती बघितलेलं आहे, म्हटलं बहुतेक दुखली बाहेर पडलेली आहे कुठेतरी फिरायला. आणि तू असं कायम सांगत असतेस की आम्ही एकमेकांची कंपनी विकेंडला खूप एन्जॉय करतो, कारण तेवढाच वेळ मिळतो. खरंय. मला वाटतं यतीन शिपिंग मध्ये आहे. हो, तो शिपिंग मध्ये आहे. तो हॅपॅक लॉयड मध्ये आहे अंधेरी. अच्छा, म्हणजे कल्याण टू अंधेरी रोजचा प्रवास. मग काय विकेंडला बाहेर पडणे शक्य, एक्झर्शन भरपूर असतं. ग्रेट.
व्यावसायिक तू झालीस, ग्राफिक डिझायनर वळलीस, मग आता हे दोन्ही मॅनेज करताना दोन्ही ज्या मॅनेज करतेस तू, किंवा ज्वेलरीसाठी पण मला स्टॉल लावायचा आहे, किंवा त्याच्या पण एक्सपोर्टच्या ऑर्डर्स असतात, किंवा स्पेसिफिकली तुला इंडिव्हिज्युअल, आता अर्थात तुझे कस्टमर बेस जास्त हा बायका स्पेसिफिक प्रॉडक्ट असल्याने, मग ग्राफिक डिझायनिंगची पण कामं जे येतात तेही डेडलाईनचं काम बरेच वेळा, की ते वेळेत द्यावंच लागतं, कारण क्लायंटचं सगळं प्रमोशन किंवा या सगळ्या ऍक्टिव्हिटी त्याच्यावरती अवलंबून असतात. मग हे दोन्ही मॅनेज कसं करतेस? दोन्ही मॅनेज करते म्हणजे की आता ज्वेलरी आता मी फक्त एक्झिबिशन्स लावते, आणि आता ज्वेलरीचं मी थोडंफार ऑनलाईन केलेलं आहे, कारण मुंबईला जाऊन वगैरे तिथले जे वेंडर्स आहेत काही एक दोन, ते पण माझ्या ओळखीचे झालेले आहेत, त्यामुळे त्यांच्याकडनं आम्ही त्यांचे नंबर मिळवले आणि आम्ही त्यांना सांगितलं की तुम्ही आम्हाला फोटो प्रोव्हाइड करा, ते आम्ही आमच्या कस्टमरला प्रोव्हाइड करू, असं मी करते. नंतर माझी एक मैत्रीण आहे, मग तिने मला अजून एका वेंडरचा नंबर दिला, की मग ती वेंडर दिल्लीची आहे, एक गुजरातची वेंडर आहे, मग मी ते ऑनलाईन, मग तेव्हापासून मी ते ऑनलाईन स्टार्ट केलं, आणि मग नंतर मी एक्झिबिशन, जेव्हा एक्झिबिशनचा सीझन असतो त्यावेळेला मी एक्झिबिशन्स लावते. सीझनल व्यवसाय ऑनलाईन होतो. एक्सेल, म्हणजे कस्टमरच्या रिक्वायरमेंट प्रमाणे तू त्यांना ऑनलाईन दाखवून ते ऑनलाईन मागवतेस तुझ्या वेंडरकडे, आणि मग सप्लाय मला ते कॉन्टॅक्ट करतात आणि मग मी ते ऑनलाईन मागवते, आणि मग त्याप्रमाणे मग जे कस्टमरला रिक्वायरमेंट आहे त्याप्रमाणे. ग्रेट, जबरदस्त. दिल्ली आणि गुजरातचा वेंडर आहे म्हणजे डेफिनेटली तुझा रीच वाढलेला आहे, हे अगदीच झालं. आता आवडीची परत फिरून येऊया, जो मगाशी प्रश्न राहिला की मोकळ्या वेळेत महिन्याला नक्की काय काय करायला आवडतं? मला मोकळ्या वेळेत मी गाणी ऐकते, वा क्या बात, आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी पेंटिंग करते. अरे सुरेख, हे माहितीच नव्हतं. जमेल तसं मी पेंटिंग करते, मागे येऊ दे तिकडे येऊ दे कसंही, पण माझा पेंटिंग हा आवडीचा छंद आहे. पुस्तकं पण वाचते, म्हणजे मी इव्हन प्रेग्नन्सी मध्ये असताना भरपूर पुस्तकं वाचली आहेत, भरपूर पेंटिंग पण केल्या, थर्माकोल पेंटिंग केलेलं आहे, ग्लास पेंटिंग केलेलं आहे, क्लॉथ पेंटिंग, हे मी 7वीला असतानाच शिकले होते. फॅन्टॅस्टिक. पण ही न्यूज काय, आम्हाला कोणालाच माहिती नव्हतं की तुला पेंटिंग करता येतं. पण म्हणजे तू हे अजूनही करतेस? अजूनही करते मी, म्हणजे जसा वेळ मिळेल तसं मी. आता कमी झालं आहे पण मी करते. ग्रेट. पुस्तकं कुठली वाचायला आवडतात? पुलंची काही पुस्तकं वाचली आहेत, सुहास शिरवळकरांची दुनियादारी वगैरे, सस्पेन्स स्टोरीज, मला जास्ती करून सस्पेन्स स्टोरीज खूप आवडतात. अच्छा, म्हणजे त्याच्याकडे कल जास्ती. ग्रेट. सिनेमा पाहायला आवडतो? हो, आधी मी खूप पाहायचे, पण आता ह्या 5-6 वर्षात खूप कमी झालंय सिनेमा बघणं. बरोबर. आणि व्हीव्हीएनजी कोर कमी तर आलाय तर खूपच कमी झालं. तसं मी म्हणणार नाही अगदी व्हीव्हीएनजी मध्ये. व्हीव्हीएनजी मध्ये आल्यापासून तर कमी झालंच आहे, पण त्याच्या आधीपासूनच रॅदर माझं सिनेमा बघणंच कमी झालेलं आहे. व्यवसायाची व्यवस्था पण त्याला काय मेन म्हणजे अरिहान पण कारण होता त्याला. बरोबर. त्याच्यामुळेच माझा त्याच्यातच जास्ती वेळ जायचा, त्याच्यामुळे आपोआपच टीव्ही कमी झाला माझा. करेक्ट. पण मोकळ्या वेळेत या सगळ्या गोष्टी करायला नेहाला आवडतात. फॅन्टॅस्टिक. गेली मला 3-4 वर्ष आहेस तू व्हीव्हीएनजी बरोबर? नाही, 2 वर्ष. 2 वर्ष. तू आधी डोंबिवली चॅप्टर जॉईन केला? मी 2019ला डोंबिवली चॅप्टर जॉईन केला होता. सो काही कारणाने मला मी ब्रेक घेतला, आणि मग तू कल्याण चॅप्टर जॉईन. 2022ला मी कल्याण चॅप्टर मध्ये जॉईन झाले. ग्रेट. नेटवर्किंग फोरम बद्दल मला तुझ्याकडनं ऐकायला आवडेल. व्हीव्हीएनजीला जॉईन केल्यापासून लाजणारी, शंका येणारी, घाबरणारी नेहा, ते आत्ता जशी तू खळखळून हसतीयस किंवा कॉन्फिडंट नेहा, प्रचंड काम करणारी नेहा, प्रचंड उत्साह असणारी नेहा, हे सगळ्यांनीच पाहिलेली. तर हा बदल कसा घडला? हा माझा पहिलाच फोरम आहे, बरोबर, तसं बघायला गेलं. पण आपण एक स्वतःला चाचपळत असतो. बरोबर, नक्कीच. जेव्हा मला एकदा चावरे काका भेटलेले की अगं जॉईन कर, तू आधी डोंबिवलीला होती, जॉईन कर. म्हणजे त्यांनी मला एवढं कळकळीने सांगितलं. त्याच्यामध्ये पण मी 6 महिने घालवले, म्हणजे विचार करते करून. मग फायनली मी 2022ला जॉईन झाले. आणि मग जेव्हा मी नितीन सर, प्रबोध सर किंवा अजून तुमच्यासारखे जे काही लोक आहेत त्यांना मी जेव्हा भेटली, तेव्हा मला कळलं की नाही, आपण
आपल्यामध्ये डेव्हलपमेंट खूप करायला पाहिजे. म्हणजे स्ट्रेंथ आणि विकनेसेस आपल्याला एका फोरम मध्ये गेल्यावरच कळतात. बरोबर. म्हणजे माझे विकनेसेस कमी झाले आणि स्ट्रेंथनेस माझी वाढली. नक्कीच. म्हणजे आणि कोर टीम मध्ये आल्यापासून तर अजूनच माझा कॉन्फिडन्स पण वाढला. कसं म्हणजे कसं बोलायचं, लोकांशी कसं कम्युनिकेट करायचं, हे तर म्हणजे थोडंसं मला माहिती होतं. कारण एक्झिबिशन लावून तू जसं ट्रेनिंग मध्ये सांगतो की ऑब्झर्वेशन पाहिजे, नक्कीच तसंच म्हणजे हे मी ज्वेलरीमध्ये थोडंफार शिकले होते की बायकांना काय लागतं. हा प्रश्न तर इथे पण येतो. नक्कीच. बायकांना कुठल्या प्रकारची ज्वेलरी पाहिजे, आपण रिस्क घ्यायला पाहिजे की नाही घ्यायला पाहिजे, हे पण आपल्याला कळतं. हे जास्ती मी या फोरम मध्ये पण शिकले आणि जेव्हा मी एक्झिबिशन लावते तेव्हा पण शिकायला मिळालं. नक्कीच. आणि नथिंग सक्सीड लाईक सक्सीड असं जे म्हणतात ते याच आधारावरती असतं की अनुभव जे शिकवतो ते अजून कोणीच शिकवू शकत नाही. आणि जसं तू म्हणालीस की बायकांना काय आवडतं काय नाही आवडतं हे खूप शिकवून जातं. म्हणजे त्यांच्याशी कसं बोलायचं, त्यांच्याशी कोणाला कसं ट्रीट करायचं, बरोबर, ऍब्सोल्युट, कशी ट्रीटमेंट, कुठल्या बाईला कशी ट्रीटमेंट द्यायची, बरोबर, हे सुद्धा आपल्याला कळतं. की आणि अवघड जागेचं दुखड असतं एकदमच. कारण जर ते नाही जमलं तर एकदा ऑर्डर गेली की ती परत येणार नाही. नक्कीच. कोर टीमच्या आधी आणि कोर टीम मध्ये आल्यानंतर असे काय फरक खास नेहात आले असं नेहाला वाटतं? ऍक्च्युली हा फार गुगली प्रश्न आहे थोडासा. कोर टीम मध्ये आधी जेव्हा नव्हते त्यावेळेला लोकांशी कोऑर्डिनेट मेन कसं करायचं ते आधी मेन शिकायला पाहिजे. बरोबर. कम्युनिकेशन कसं करायचं ते आधी मेन शिकायला पाहिजे. मेन क्रॉस चॅप्टरला जाणं, बरोबर, त्यांची ओळख वाढवणं, मेन आपली ओळख, स्वतःची आपली ओळख वाढवणं. काम हे मिळतच, काम तर नंतर मिळणारच आहे, पण आपण कोण आहोत किंवा आपल्याला काय पाहिजे हे पहिले आधी जाणून घेणं हे तितकंच महत्वाचं आहे. नक्कीच. 100%. आणि लोकांना कळलं पाहिजे. बरोबर. त्याच्यानंतर माझा कॉन्फिडन्स थोडा वाढत गेला. म्हणजे जशी कामं येत गेली तसं बोलायला पण माझा कॉन्फिडन्स वाढत गेला. तशी तर मी बोलत होतेच, पण एखाद्या फोरम मध्ये आल्यावर ना खूप फरक पडतो. नक्कीच. विदाउट अ डाऊट. तुम्ही 4 लोकांमध्ये असतात, सगळीकडनं शिकायला मिळतं. मग माझा कॉन्फिडन्स एकदम वाढत गेला. आणि ज्या वेळेला व्हिजिटर डे होता त्यावेळेला जेव्हा मी ते टेलिकॉलिंग केलं ना तेव्हा माझा कॉन्फिडन्स जास्ती वाढला. बरोबर, हे काम आपल्याला जमतंय. एक्सेलेंट. बरोबर. प्रश्न येते कारण बरेच वेळेला फोनवर तर बोलताना आपलं समोरची व्यक्ती काय आहे ही प्रत्येकाला ओळखीची असेल असं नाही, आणि ते जमल्यानंतर आणि ती बोलण्याची पण एक नॅक असते. तुम्ही लोकांना कसं कन्व्हिन्स करताय, आपल्याकडे लोकांना कार्यक्रमाकरता वगैरे कसं खेचता येईल. नक्कीच. त्याच्यातनं खूप शिकायला मिळालं. प्रश्नच नाही. नेटवर्किंग फोरमचे प्रमुख फायदे म्हणून तू काय सांगशील? प्रमुख फायदे म्हणजे मोठमोठ्या लोकांना पहिली गोष्ट म्हणजे भेटायला मिळतं. नक्कीच. चांगल्या लोकांना भेटायला मिळतं. ऍब्सोल्युटली. फार महत्वाचं आहे. हे महत्वाचं आहे. आणि तुमचं कम्युनिकेशन वाढतं, तुमची ओळख वाढते. नक्कीच. आणि व्यवसायाला ओळख वाढलीच पाहिजे. नक्कीच. ऍटलीस्ट तुम्ही लोकांच्या नजरेत राहायला पाहिजे. अतिशय महत्वाचं आहे. बरोबर. आउट ऑफ साईट इज आउट ऑफ माइंड. नक्कीच. फॅन्टास्टिक. आता असे 2-4 प्रश्न जे मला व्यावसायिक दृष्ट्याही विचारायचे वाटतात की आता तू 2 प्रकारचे व्यवसाय करतेस. जसं तू म्हणालीस की सीझनल एक्झिबिशन असतात आणि एक्झिबिशन असतात त्यातून तो व्यवसाय ऑनलाईनही करतेस. म्हणजे प्रॉडक्ट्स आहेत, वेंडर्स सेट आहेत, बरेच क्लायंट बेस पण आता सेट झाला असेल, त्यांच्या आवडीनिवडी कळलेल्या असतात. अजून असं काही आहे या व्यवसायात की ते केल्याने या व्यवसायाची वाढ होते? ग्राफिक डिझाईन्स ऑल्सो आणि ते ऑल्सो. तर असे पुढचे काही प्लॅन्स आहेत? पुढचे तसे माझे अजून काही प्लॅन्स नाहीये. मी नाही केलेत अजून तसे पुढचे प्लॅन, पण जे मी करते ना आता तेच मला पुढे न्यायचं आहे. बरोबर. कारण ग्राफिक्स वरती मी जास्ती फोकस करते आहे. बरोबर. ज्वेलरीपेक्षा. बरोबर. पण ज्वेलरी तर आहेच साईड बाय साईड. कारण कसं आहे की एखादी स्त्री जेव्हा व्यवसाय करते किंवा त्या स्त्रीला दोन्ही गोष्टी सांभाळाव्या लागतात. बरोबर. एक तर घर पण मॅनेज करावं लागतं, मुलांचं पण करावं लागतं, प्लस व्यवसाय पण सांभाळावा लागतो. आणि दोन्हीकडे कमिटमेंट्स असतात. पण दोन्ही प्रायोरिटी आहेत. नक्कीच. 100. आणि घर पण. बरोबर. अगदीच.
सो त्या दृष्टीने अजून मोठा प्लॅन नाहीये, पण हे कंटिन्यू करायचं आणि जास्त भर हा ग्राफिक्सवर. फॅन्टॅस्टिक. मित्रांनो, आपण गप्पा मारतोय नेहा कर्वेशी. मुलाखत अतिशय रंगलेली आहे आणि नेहा पण आपल्या बरोबर गप्पांमध्ये सामील झालेली आहे. आपण आता शेवटच्या भागाकडे वळतोय आणि आपण नेहाला विचारणार आहोत 10 खुमासदार प्रश्न रॅपिड फायर राऊंडच्या माध्यमातून. रॅपिड फायर राऊंड सुरू करूया नेहा. तुला माहितीच आहे, मी गेलो वेगळ्याने नव्याने काही सांगायची गरज नाहीये. तू एक कॅमेरा बघून गेले, काही मुलाखती बघतीस. मी तुला 10 प्रश्न विचारणार आणि तुला जी पहिल्यांदा आठवते, परत एकदा सांगतो, सगळ्यांना सांगतो, ती उत्तर द्यायची. तर सुरुवात करूया. फॅन्टॅस्टिक. सो पहिला प्रश्न, नेहा डिजिटल मीडियामध्ये नसती तर कोणत्या व्यवसायात असती? ज्वेलरीच्या. वा, म्हणजे ऑलरेडी तू आहेस. ऑलरेडी मी आहे. म्हणजे जर तू डिजिटल मीडियात आली नसतीस तर ज्वेलरीज कंटिन्यू झाली. ग्रेट. मोकळ्या वेळेत नेहाला काय करायला आवडतं? यतीन बरोबर फिरायला जाणं, मुलाबरोबर गप्पा मारणं, म्हणजे अर्ह्यात बरोबर गप्पा मारणं, का मित्रमैत्रिणींच्या बरोबर टाइमपास करणं? मुलाबरोबर गप्पा मारणं. क्या बात आहे. म्हणजे त्यालाही तितका वेळ तू देणं प्रिफर कर. ऍब्सोल्युटली. आणि आता तो नववीत आहे. हो, आणि दुसरं पण आहे याच्यामध्ये. फिरायला जाणं. करेक्ट. ऍब्सोल्युटली करेक्ट. म्हणजे मला याच्यात काहीच डबल वाटलं नाही. तिसरं, भांडण झालं तर कोण जास्त रागवतो, तू काय यती? आणि मग आधी समजूत कोण घालतं? हे म्हणजे असं आहे की मी जास्ती चिडते, तो शांत आहे. समजूत अशी नाही घालावी लागत, पण माझा राग लगेच लवकर शांत होतो. अच्छा, म्हणजे राग निवळतो तसा लवकर येतोय. अच्छा, वा. म्हणजे भांडणानंतर तू जास्त वैतागतेस. क्या बात. नेहा जर एखाद्या व्यक्तीवर खूप वैतागली तर काय करते? समोरच्या व्यक्तीला समजावून सांगते, एकदम दुर्लक्ष करून विषय सोडून देते, का समोरच्याला सळकावते? नाही, असं होत नाही. शांतपणे पहिले मी सांगते, मी रागवत नाही. अच्छा, पण डिपेंड्स. समोरचा व्यक्ती कसा माझ्यावर रिॲक्ट होतोय त्याप्रमाणे मी रिॲक्ट होते, पण शक्यतो मी शांतपणे सांगते. म्हणजे सडकवत नाही. ग्रेट. फॅन्टॅस्टिक. नेटवर्किंग फोरमवर जॉईन झाल्यानंतर कोणता फायदा जास्त झाला असं वाटतं? खूप मित्रमैत्रिणी मिळाले का व्यावसायिकदृष्ट्या खूप शिकता आले? दोन्ही. वा, क्या बात आहे. जबरदस्त. म्हणजे दुसरा तर आहेच की व्यावसायिकदृष्ट्या शिकता आले, पण चांगले मित्रमैत्रिणी पण मिळाले. नक्कीच. 100%. आणि कल्याण चॅप्टरची ती खासियत आहे. 6वा प्रश्न, कामाच्या प्रेशरला नेहा कशी सामोरी जाते? शांत राहून प्लॅन करते, प्रेशर रिलीज करायला एखाद्या कलिग बरोबर बोलते, का स्ट्रेस बस्टर म्हणून फिरायला जाते? शांत राहून काम करते. शांत राहून प्लॅन करते. पहिले मी प्लॅनिंगच करते. बरोबर. आणि प्लॅनिंग केल्याशिवाय पुढची गोष्ट होतच नाही. ग्रेट. फॅन्टॅस्टिक. नेहाचा आवडता छंद कोणता? आता आम्हाला तर वेगळा छंद कळलेला आहे जो माहिती नव्हता, पण या 3 छंदातला गप्पा मारणे, सिनेमा पाहणे का फिरायला जाणे? आणि त्यात ऍडिशन केली तर येते बरोबर. आपण पुढच्या प्रश्नाकडे वळू. प्रश्न नंबर 8. थोडा नाजूक आहे, थोडा गुगली पण आहे. यतीन मित्र म्हणून जास्त जवळचा आहे का नवरा म्हणून? दोन्ही. वा, क्या बात आहे. वा वा. हे कोर्टिंग मध्ये आलं तर होता. डिप्लोमॅटिक उत्तर देतात. असं काही नाही. 9वा प्रश्न, कल्याण सोडून इतरत्र स्थायिक व्हावं लागलं तर कुठे स्थायिक व्हायला आवडेल? डोंबिवली, पुणे का नवी मुंबई? पुण्याला. वा, क्या बात आहे. म्हणजे कल्याण नाही तर पुणे. ऐतिहासिक वारसामध्ये काही नाही. वा. आणि शेवटचा प्रश्न, नेहा व्यावसायिक आदर्श म्हणून कोणाकडे पाहते? तिच्या पहिल्या बॉसकडे का एखाद्या कलिगला? अरे बापरे. मी बॉसकडे पाहिजे. काय त्यांच्याकडनं बरंच शिकायला मिळतं. ग्रेट. फॅन्टॅस्टिक. मी जास्ती नोकरी केली नाहीये, 1 वर्षभरच फक्त नोकरी केली. बरोबर. पण जे बॉस कडनं शिकायला मिळतं आणि कलिग कडनं शिकायला मिळतं ती गोष्ट फरक आहे. प्रश्न विदाऊट इट. म्हणजे तू बॉसला क्रेडिट देशील की त्यांच्याकडनं खूप शिकायला मिळतं. फॅन्टॅस्टिक. तू सगळ्या प्रश्नांची अप्रतिम उत्तरं दिलेली आहेस. मित्रांनो, आजच्या भागात आपण इथेच थांबतोय. आज आपण गप्पा मारल्या नेहा कर्वे, कल्याण चॅप्टर कोर मेंबर बरोबर. असंच पुढच्या चॅप्टर मध्ये भेटू, पण त्याआधी नेहाचे आभार मानले पाहिजेत. नेहा, तू आज वेळ काढून आलीस आणि तुझी मुलाखत दिलीस त्याबद्दल थँक्यू सो मच. थँक्यू. पुढच्या भागात परत एका नवीन मेंबरला घेऊन भेटू. तोपर्यंत काळजी घ्या. धन्यवाद.